नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या पक्षाची कार्यकारिणी ही 26 फेब्रुवारीला होणार आहे आणि त्या कार्यकारिणीमध्ये सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष घोषित करण्यात येईल असं एक प्रकारे सांगितलं जाते. म्हणजे औपचारिक घोषणा जी आहे ती तेव्हा होईल, पण तुर्तास सुनेत्रा पवार याच राष्ट्रीय अध्यक्ष होतील यावर जवळपास आपण म्हणू शकतो शिक्कामोर्तब झालेलंच आहे. फक्त त्यावेळेला ती औपचारिक घोषणा होईल आणि हे स्वाभाविकच होतं. ज्या वेळेला अजित पवार यांचं दुर्दैवी निधन झालं त्यानंतर लागलीच सुनेत्रा पवार जे आहेत त्यांना उपमुख्यमंत्री करण्यात आलं आणि त्या महाराष्ट्रातल्या विधिमंडळातल्या गटनेत्यासुद्धा बनल्या. तेव्हाच न्यूज डंकाच्या माध्यमातून आम्ही व्हिडिओ केला होता की यानंतर विलिनीकरणावर फुली मारण्यात आलेली आहे किंवा विलिनीकरणाचा जो मुद्दा आहे तो एक प्रकारे सपशेल संपुष्टात आलेला आहे. पण अर्थात त्यानंतर सुद्धा विलिनीकरणाची चर्चा ही मीडियामध्ये कायम सुरू होती. जणू काही मीडियाला त्याच्यामध्ये खूप रस असावा की कधी एकदा हे विलिनीकरण होते. आणि त्याचं कारण स्वाभाविक होतं की आत्ता हे सगळं घडल्यानंतर मग राष्ट्रवादी काँग्रेस जी आहे त्या 2 राष्ट्रवादी काँग्रेस आहेत त्यात काय होणार, कोण नेतृत्व करणार. कारण अजित पवार होते तोपर्यंत अजित पवार हे काही शरद पवारांसोबत पुन्हा जाण्यास तयार नव्हते. त्यांनी अनेक मुलाखतीतून ते सांगितलं होतं. पण आता ती दुर्दैवी घटना घडल्यानंतर सुनेत्रा पवार हे अननुभवी आहेत. पहिल्यांदाच त्या राजकारणात आल्यात, प्रथमच त्या उपमुख्यमंत्री झाल्या आणि अशा परिस्थितीत हा पक्ष जो आहे तो कसा चालेल अशी एक चर्चा काही लोकांनी कदाचित रंगवण्यास सुरुवात केली असेल आणि त्यातून मग विलिनीकरणाचा मुद्दा येऊ लागला. मग हळूहळू आपण पाहिलं अनेक चर्चा रंगल्या की अजित पवारांचीच तयारी होती विलिनीकरणाची. 12 फेब्रुवारीला ते घोषितच करणार होते. आता अजित पवार स्वतः या संदर्भात काही बोलायला नाही आहेत, हयात नाही आहेत. अशा याच्यात त्यांच्या नावावर काही त्या ठिकाणी कंड्या पिकवणं, अफवा पसरवणं याचा प्रयत्न अनेकांनी केला. पण त्या उपमुख्यमंत्री झाल्या सुनेत्रा पवार आणि गटनेत्या झाल्या याचा अर्थ स्पष्ट होता की त्याच राष्ट्रीय अध्यक्ष होणार. फक्त त्यावेळेला ती विलिनीकरणाची चर्चा खूप रंगवण्यात आली. वारंवार प्रत्येकाला जाऊन विलिनीकरण होणार का, कसं होणार, काय केलं जाणार, अजितदादांची काय भावना होती, तुम्हाला काय अजितदादा म्हणाले होते की त्यांनी काय सांगितलं होतं, हे सगळं कायम चालू होतं. एक चर्चा वारंवार केली जात होती. अजूनही ती सुरू आहे. अजूनही रोहित पवार म्हणतात की असं झालं होतं, अजित पवारांची इच्छा होती, ते वारंवार जयंत पाटलांकडे जात होते, हे ते अजूनही सांगतायत. पण आता मात्र हे स्पष्ट होणार आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणजे अजित पवारांच्या पक्षामध्ये भलेही अजित पवारांच्या पक्षापुरतं जरी म्हटलं तरी सुनेत्रा पवार या नंबर 1 आहेतच, त्याच राष्ट्रीय अध्यक्ष होणार आहेत. त्यामुळे पहिल्या पदावर, सर्वोच्च पदावर त्या पक्षाच्या त्याच बसणार आहेत आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने विलिनीकरणाचा मुद्दा जो आहे तो पूर्णपणे संपुष्टात येईल. ही आता फक्त घोषणा व्हायची बाकी आहे. पण आत्ता विलिनीकरणाचा मुद्दा मीडियात आपण पाहतोय की आता विलिनीकरण होणार नाही, विलिनीकरण होणार नाही अशा बातम्या येऊ लागल्यात. याचं कारण हे स्पष्ट झालं की सुनेत्रा पवार या सर्वोच्च पदावर बसतील, राष्ट्रीय अध्यक्ष होतील. त्या एकदा राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या की मग विलिनीकरणाचा प्रश्नच नाही येणार. मग विलिनीकरण कोण कोणात करणार हा जसा आधी मुद्दा होता तसा आता तो राहणारच नाही. आता विलिनीकरण करायचं तर ते काय अजित पवारांचा पक्ष येऊन शरद पवारांच्या पक्षात विलीन होणार नाही. तेव्हाही तेच चित्र होतं. पण तरी अजून राष्ट्रीय अध्यक्ष निवडला गेला नसल्यामुळे त्याची चर्चा घडवली जात होती. पण आता सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब जवळपास होणार असल्यामुळे आता त्यांचा पक्ष काय शरद पवारांच्या पक्षात विलीन होणार नाही. शरद पवार हे सुद्धा ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचाही पक्ष विलीन होणार नाही अजित पवारांच्या पक्षामध्ये. पण एक मात्र शक्यता आहे की आता सुनेत्रा पवार या NDAचा घटक झालेले आहेत. त्यांनी स्वतः जाऊन नरेंद्र मोदींची भेट घेतली, अमित शहांची भेट घेतली. आताही नरेंद्र मोदी हे मुंबईत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आले, त्यांच्या भेटीसाठी आले, तेव्हाही त्यांचं स्वागत करायला स्वाभाविकच उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत, त्यामुळे त्या भेटायला आलेले आहेत. त्यामुळे त्यांनी NDAचा आपण घटक आहोत
हे मान्य केलेलंच आहे आणि त्यात कुठेही बदल झालेला नाही त्या भूमिकेमध्ये, जी अजित पवारांची भूमिका होती त्याच्यात. त्यामुळे विलिनीकरण जे आहे ते आता होणं अजिबात शक्य नाही. जर झालंच, म्हणजे सुनेत्रा पवार एकदा राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या की त्यानंतर शरद पवारांच्या पक्षातले आमदार किंवा खासदार काय निर्णय घेतात यावर अवलंबून आहे सगळं. ते काय निर्णय घेतील त्याचा विचार त्यावेळेला सुरू होणार आहे. आता सुनेत्रा पवारांच्या पक्षातले आमदार जे आहेत ते सत्तेमध्ये आहेत, ते महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये आहेत, केंद्रामध्ये सत्तेमध्ये आहेत. ते भलेही त्यांची इच्छा असेल की विलिनीकरण व्हावं. शरद पवार हे शेवटी त्यांचे नेतेच होते पूर्वी, त्यामुळे त्यांनाही वाटत असेल. पण तसं होणं शक्य नाही की सुनेत्रा पवारांचा अख्खा पक्ष जाऊन शरद पवारांमध्ये विलीन होईल. त्यामुळे शरद पवारांच्याच पक्षातले आमदार खासदार हे काय पुढे विचार करतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. पण हे सगळं जसजसं घडत गेलं, अजित पवारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर अनेक पत्रकार जे प्रामुख्याने शरद पवारांच्या जवळचे पत्रकार मानले जातात, त्यांना जाणता राजा म्हणतात, असे पत्रकार जे आहेत त्यांनी एक प्रकारे अशी भूमिका घ्यायला सुरुवात केली की आता राष्ट्रवादीचीच गरज काय. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला, पण आता अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि शरद पवारांचा पक्ष सुद्धा राष्ट्रवादीच म्हणवला जातो, पण त्याचं चिन्ह वेगळं आहे. अशा परिस्थितीत जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेससोबत होता, भाजपाच्या विरोधात होता, तो आता NDA सोबत गेला असेल तर आता राष्ट्रवादी काँग्रेसची गरजच काय, काय आवश्यकता आहे राष्ट्रवादी काँग्रेसची, असा एक विचार मांडला जातोय. पण त्याला काही अर्थ नाही, कारण मुळात भाजपासोबत गेल्यामुळे अनेक पत्रकारांना किंवा समर्थकांना हे वाईट वाटायला लागले की भाजपासोबत जाणंच चुकीचं आहे आणि त्यातून ही भावना निर्माण झालेली. पण आता जो काही पक्ष पुढे वाटचाल करणार आहे आगामी काळामध्ये भविष्यामध्ये, तो सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखालीच असेल आणि त्याच्यात कोणाला विलीन व्हायचंय ते पुढे त्याचा निर्णय सुनेत्रा पवारच घेतील, त्यांच्यासोबतचे ज्येष्ठ नेते घेतील की कोणाला त्याच्यामध्ये यायचे. पण त्यांच्या पक्षातले आमदार जाऊन आता शरद पवारांच्या पक्षात विलीन होतील याची शक्यता अगदीच कमी आहे. कारण सत्तेमध्ये हे आहेत आणि सत्ता सोडून कोणी विरोधी पक्षात बसायला अजिबात तयार होणार नाही. एक प्रकारे पायावर धोंडा मारून घेतल्यासारखं होईल. असं कोणीच राजकारण करत नाही. त्यामुळे फक्त 26 फेब्रुवारी ही जी तारीख आहे, ज्या दिवशी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषणा होईल, पक्षातल्या नंबर 1 नेत्या म्हणून त्यांची घोषणा होईल, त्यानंतर आणखी वातावरण बदलणार आहे. विलिनीकरणावर तर फुली पडणारच आहे. पूर्णपणे विलिनीकरणाचा मुद्दा जो आहे तो संपुष्टात येईल त्या दिवशी. पण त्यानंतर आणखी अनेक घडामोडी घडू शकतील. या दोन पक्ष जे आहेत राष्ट्रवादी, त्यात काय बदल होत आहेत, प्रामुख्याने शरद पवारांच्या पक्षातले आमदार खासदार यांचा काय विचार असू शकेल हे पाहणं उत्सुकतेचं ठरू शकेल. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.